नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूप जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली अर्जुनला कळलेलं असतं की साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड आहे. तर त्यासाठी अर्जुनने कोणतं पाऊल उचललेलं आहे, चैतन्याचा जीव वाचवण्यासाठी अर्जुन कशी माघार घेतो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्जुनने चैतन्याला फोन केलेला असतो आणि चैतन्याला सांगितलेलं असतं की तू आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये. चैतन्य पण अर्जुनचा फोन आलेला आहे, त्यामुळं अर्जुनला भेटण्यासाठी आलेला असतो. सगळेजण ब्रेकफास्टसाठी जमलेले असतात. चैतन्य हा एकटा न येता तो साक्षीला घेऊन आलेला आहे आणि आल्याला तो पूर्णाजीला म्हणतो की मला माहिती आहे तुम्हाला कोणालाही आवडलेलं नाही आहे, मी इथे साक्षीला घेऊन आलोय, पण मला अर्जुननेच फोन करून बोलवलेला आहे, त्यासाठी मी आलेलो आहे. तर अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात, तर चैतन्य आणि साक्षी तिथे येतात. त्यावेळेस अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य मला तुझ्या एकट्याशी बोलायचं आहे. चैतन्य म्हणतो की तुला जे काय बोलायचं आहे ते आत्ता इथे सगळ्यांच्या समोर बोल, मी तुझ्या एकट्याशी बोलू शकत नाही, इथे साक्षी आहे तर साक्षीच्या समोरच बोल. अर्जुन मग रडकुंडीला आलेला असतो. तो चैतन्याला म्हणत असतो चैतन्य मी काय म्हणतो एकदा ऐकून घे, मला खूप महत्त्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे आणि तुझ्या एकट्याशीच बोलायचं आहे, प्लीज, असं म्हणून अर्जुन रिक्वेस्ट करू लागतो. पण साक्षी काही तिथून हलायचं नाव घेत नसते. नक्की साक्षीला डाऊट आलेला असतो की अर्जुनला असं काहीतरी कळलेलं आहे, त्यामुळंच ती चैतन्याला एकट्याला सोडत नाही. आता अर्जुन साक्षीच्या समोर जेव्हा चैतन्याला हे सत्य सांगेल तेव्हा चैतन्य आणि साक्षीची काय रिॲक्शन असेल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सायली अर्जुनशी बोलत असते तेव्हा पंकज तिथे येतो आणि म्हणतो अर्जुन चल. तेव्हा अर्जुन म्हणतो की आलो, एक मिनिट. तेव्हा पंकज म्हणतो आपण इथे सगळेजण एकत्र जेवणासाठी जमलेलो आहोत ना, मग एकत्रच डिनर करायचं आहे, कुणीही बाजूला नाही जायचं, आपण सगळ्यांनी एकत्रच बसायचं आहे, असं तो सांगतो. तेव्हा आता प्रत्येकजण आपापली प्लेट रेडी करत असते आणि घेऊन ती जेवणासाठी जात असतात. त्याचवेळी मानसी तिथे आलेली असते आणि ती अर्जुनला म्हणते की अर्जुन मला तुला काहीतरी सांगायचं आहे. अर्जुन म्हणतो काय झालं बोल ना, तुझी बायको खरंच खूप पॉझिटिव्ह आहे रे तुझ्या बाबतीत. मग ती घडलेला प्रसंग अर्जुनला सांगू लागते. अर्जुनला म्हणते तुला माहिती आहे का, मी तिला म्हणलं, तिने मला येऊन डायरेक्टली विचारलं की तुम्ही अजूनपर्यंत लग्न का केलं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो मग पुढे काय झालं. तेव्हा ती सांगू लागते मी तिला मुद्दाम सांगत होते की माझं अर्जुनवर खूप प्रेम आहे, मग अर्जुन मला मिळाला नाही, पण तिला मात्र खूप राग आला रे आणि तिने मला ठणकावून सांगितलं तुम्ही त्यांचा हात हातात घेता, मला काय वाटत असेल, असं बरंच काय काय ती बोलू लागली. आणि अर्जुन म्हणतो काय. तेव्हा अर्जुन म्हणतो की खरंच म्हणजे सायली पण कुठेतरी माझ्या प्रेमात आहे म्हणून तर ती पॉझिटिव्ह झालेली आहे. आणि मग अर्जुन सायलीकडे येतो आणि सायलीला म्हणतो काय तुम्ही आत्ता असं केलं. तेव्हा सायली म्हणते हो कसं आहे माहिती आहे का, त्यांना डाऊट यायला नको ना म्हणून. आणि सायली मुद्दामच अर्जुनला म्हणू लागते की नाही हो तसं काही नाही आहे आणि ती आळोकी पिळोकी घेऊ लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली बोलतात आणि त्यानंतर सायली म्हणते काय करू, मला अर्जुन सरांशी महत्त्वाचं बोलायचं आहे, पण ही गोष्ट मी आता चैतन्य सरांना सांगू का. तेव्हा तिला अर्जुनने सांगितलेलं आठवतं की नाही, असं कधीही करायचं नाही की ज्यामुळं प्रॉब्लेम येऊ शकतात, प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. काही झालं तरी आपल्या डोक्यात जे चालू आहे ते मनालाही समजता कामा नये, असं अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं. सायली म्हणते ठीक आहे, मी आता घरी गेल्यानंतरच यांच्याशी या विषयावर बोलेल. आणि त्यानंतर आता सगळेजण निघत असतात. अर्जुन पण मानसीला तिथं असलेल्या सर्वांना हक करतो आणि तिथून निघायचं ठरवतो. सायली आणि अर्जुन गाडीतून जात असतात. अर्जुन खूप खुश असतो. अर्जुन म्हणतो आज खरंच मी इतका फुल एनर्जेटिक आहे की इतक्या दिवसानंतर मी एनर्जेटिक आहे याची मला जाणीव होत आहे. काही झालं तरी ही एनर्जी माझी संपता कामा नये असं त्याचं म्हणणं असतं. त्यासाठी अर्जुन म्हणत असतो काही झालं तरी मी खूपच एन्जॉय केलेलं आहे आणि आता 10 वर्ष ही एनर्जी माझ्यासोबत राहणार आहे असं अर्जुनला वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नागराज घरी आलेला असतो. तेव्हा त्याला सुमन म्हणते काय झालं. प्रिया विचार करते की काय झालं, काहीच तमाशा झाला नाही, म्हणजे हा किल्लेदार ह्या नागराजला काहीच म्हणला नाही आहे. त्याच्या पाठोपाठ रविराज तिथे येतो आणि रविराज म्हणतो की नागराज थांब, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. नागराज म्हणतो काय झालं दादा. नाही तू आत्ता त्या कॅफे झीलमध्ये तू पण गेलेला होता. तेव्हा नागराज म्हणतो हा दादा तू तिथं आलेला का, माझं लक्ष नव्हतं तुझ्याकडे. तेव्हा रविराज म्हणतो की हो, आणि मी तिथं आलो ते बरं झालं, त्यामुळं मला बऱ्याच गोष्टी कळलेल्या आहेत. हे सगळं काय चाललेलं आहे तुझं, तू महिपतबरोबर काम करत आहे, तू महिपतच्या माणसांना भेटलास आणि त्याचबरोबर त्यांना हेही सांगत होता की पुढची वसुली करायची आहे. नक्की काय चाललेलं आहे तुझं, हे सगळं तू कशासाठी करतोयस आणि का करतोयस. अरे तू माझा भाऊ आहेस, मी किती प्रामाणिकपणे राहतो आणि तू हे सगळं काय करतोयस, मी कसं सांगू लोकांना.
आणि तुला कोणत्या गोष्टीची कमी पडलेली आहे आजपर्यंत? तुला सगळ्या गोष्टी तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे मिळालेल्या आहेत ना, मग असं तू का वागतोय? असे अनेक प्रश्न नागराजला रविराज विचारत असतो. तेव्हा रविराजला नागराज सांगतो की दादा, तुझा गैरसमज झाला आहे. अरे मी हे मैपतसाठी नाही करत. जेव्हापासून मला कळलं ना तो माणूस चांगला नाही आहे, तेव्हापासून मी त्याच्याशी काम करणं सोडलेलं आहे. पण त्याची मुलगी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलेली आहे आणि ती मुलगी आहे ना, म्हणून मी तिला मदत करतोय ते पैसे गोळा करून देण्यासाठी. बाकी मी काहीच करत नाही. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन खूप खुश असतो. सायली म्हणते की मला तुमच्या या आनंदी वातावरणामध्ये मिठाचा खडा टाकावाच लागणार आहे, कारण हे तुमच्यासाठी खूप फायद्याचं आहे. मला तुम्हाला हे सांगावंच लागणार आहे. आणि मग सायली अर्जुनच्या जवळ येते आणि अर्जुनला एक फोटो दाखवते आणि अर्जुनला म्हणते हा फोटो पहा. अर्जुन तो फोटो पाहतो तेव्हा त्यालाही धक्का बसतो. अर्जुन म्हणतो काय आहे हे? तेव्हा सायली म्हणते पाहिलं का हा फोटो? नक्की पहा तुम्ही. तर अर्जुन जेव्हा तो फोटो पाहतो तेव्हा त्याला धक्का बसतो. तो म्हणतो काय झालं हे? नक्की कशामुळं? आणि मग सायली अर्जुनला सांगते की तुमच्या लक्षात आलं ना. आणि अर्जुनला धक्का बसतो म्हणजे साक्षीच्या मिठीत कुणाल आहे. इकडे रविराजला आता नागराज सांगू लागतो की दादा, मी पूर्णपणे बंद करेल, त्यांच्या कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये राहणार नाही, मी तुला शब्द देतो. तेव्हा रविराज म्हणतो कसला शब्द आणि काय तुझं? काय खरं आणि काय खोटं? काय घेऊन बसावं मी? मला काय माहिती तू काय करणार आहेस? अचानक कोणता गोंधळ घालशील ते, असं रविराज त्याला बोलू लागतो. तेव्हा नागराज म्हणतो तसं काही नाही आहे दादा, मी तुला शब्द देतो म्हटलं ना. सुमन म्हणते अहो काय केलं तुम्ही? हे काय होऊन बसले? तेव्हा नागराज म्हणतो मी काही केलेलं नाही आहे. हे सगळं कुणी केलेलं आहे ते मला चांगलंच माहिती आहे आणि हे सगळं कुणामुळं होतं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्जुनला आठवतं चैतन्य आलेला असतो आणि चैतन्य सर्वांच्या समोर साक्षीची ओळख करून देतो, गर्लफ्रेंड आणि होणारी बायको म्हणून. तेव्हा अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो हे सगळं काय पाहतोय मी? मला चैतन्याला वाचवावं लागेल, म्हणजे कुणालचा जीव या मुलीनं घेतलेला आहे. हे सगळं काय होतंय? मला काहीही करून इथे चैतन्याची साथ दिली पाहिजे, त्याला या सगळ्यातून वाचवलं पाहिजे, असं अर्जुन बोलत असतो. इकडे प्रिया विचार करत असते, म्हणत असते की ठीक आहे, जिंकणार तर मीच आहे, आता पुढची खेळी मला खेळावी लागणार आहे, असं प्रिया बोलत असते. त्याचबरोबर ती म्हणत असते की काहीही झालं तरी मला जिंकायचं आहे. आणि मग नागराज तिथे येतो आणि नागराज तिचा गळा आवळतो आणि म्हणतो तुला काय वाटलं हे सगळं तू केलं हे माझ्या लक्षात येणार नाही? हे सगळं मला कळलेलं आहे आणि हे सगळं कारस्थान तुझं आहे, तुला आता सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत नागराजने प्रियाचा गळा आवळायला सुरुवात केलेली असते. आणि प्रिया मात्र रडकुंडी लागलेली असते. स्वतःच्या जीवाच्या आकांताने ती ओरडत असते, कारण नागराजला कळलेलं असतं की रविराजला हे प्रियानं सांगितलेलं आहे त्या कॅफेमध्ये तीच घेऊन आलेली आहे. कारण ती म्हणालेली असते की काका तुम्ही असं करू नका, बाबांना किती त्रास होत आहे. आणि इकडे नागराज तिथून निघून जातो. प्रिया म्हणते की सोडणार नाही नागराज तुला, माझंच सगळं आहे हे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर खचून जाऊ नका, अजूनही वेळ गेलेली नाही. कुणालच्या बाबतीत जे घडलं ते चैतन्य सरांच्या बाबतीत होऊ नये यासाठी आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे. काही झालं तरी आपण चैतन्याला वाचूया. अर्जुन म्हणतो पण त्याआधी जर तिने चैतन्याला काही केलं तर, तिने चैतन्याच्या जीवाचं बरं वाईट झालं तर? तेव्हा अर्जुनला सायली म्हणते असा नका विचार करू, आपण लवकरात लवकर चैतन्य सरांच्या समोर सर्व पुरावे ठेवूया आणि त्यांना या गोष्टीची जाणीव करून देऊया. अर्जुन पण या गोष्टीसाठी तयार होतो आणि सायली अर्जुनची समजूत घालू लागते. अर्जुन म्हणतो की काही झालं तरी चैतन्याला आपल्याला वाचवायचं आहे. आपण किती वेळा त्याला सांगण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकायचं नावच घेत नाही. तेव्हा सायली म्हणते आता आपल्याकडे पुरावे आहेत, आता आपण पुरावे त्यांच्यासमोर ठेवूया आणि मग त्यांना या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देऊया. त्यानंतर आता अर्जुन स्वतःहून चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्याला भेटायला बोलवतो. चैतन्य पण मूर्खासारखं त्या साक्षीला सोबत घेऊन येतो. घरी आल्यानंतर इथे सगळ्यांना म्हणतो की माफ करा, मी साक्षीला इथे घेऊन आलो तर ते तुम्हाला कोणालाही आवडलेलं नाही, पण अर्जुननेच मला यासाठी बोलवलेलं आहे. तेव्हा सगळेजण पाहत राहतात आणि आता डिरेक्टली चैतन्य आणि साक्षी दोघंही अर्जुन सायलीच्या रूमकडे येतात. अर्जुन ती रूममध्ये असतो तेव्हा चैतन्य म्हणतो की काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो चैतन्य मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. चैतन्य मात्र खूपच रागात असतो. अर्जुनला म्हणतो जे काय बोलायचं आहे ते आता इथे बोल. तेव्हा अर्जुन म्हणतो मला तुझ्याशी एकट्याशी बोलायचं आहे, पण चैतन्य मात्र ऐकायला तयार नसतो. यामुळं साक्षीच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात, तिची वाट लागलेली असते, तिला भीती वाटत असते की हा अर्जुन नक्की चैतन्याला काय सांगणार आहे. आता साक्षीला सायली कशी घराबाहेर घेऊन जाईल हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.